हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नकोस. माझा तुला एक प्रश्न आहे. तू खरंच हरलेला आहेस का, की तू फक्त घाबरलेला आहेस? कारण बहुतेक लोक आयुष्यात कधीच अपयशी ठरत नाहीत. ते फक्त भीती या शब्दामुळे थांबतात. आज तू ज्या गोष्टीला घाबरतोयस ना, तीच गोष्ट एक दिवस तुझा भूतकाळ असू शकते. पण फक्त माझी एक अट आहे. ही अट मान्य करून जर तू आज पाऊल टाकलंस तर. या व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे, भीती कुठून येते, ती आपलं आयुष्य कसं थांबवते आणि तिला कायमची कशी संपवायची. शेवटपर्यंत ऐक, कारण हा व्हिडिओ तुझ्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. तू फक्त आणि फक्त घाबरलेला आहेस? कारण बहुतेक वेळा आपण आयुष्यात हरत नाही, आपण फक्त भीतीमुळे थांबत असतो. भीती म्हणजे काय? भीती म्हणजे भविष्याची एक अशी कल्पना जिथे तू स्वतःला हरलेलं पाहतोस. भीती खरी नसते, ती फक्त तुझ्या डोक्यात तयार होत असते. तू का घाबरतोस? विचार कर. लोक काय म्हणतील याची भीती, अपयशाची भीती, नकाराची की एकटेपणाची भीती, की स्वतः पुरेसा नाही याची भीती? लक्षात ठेव, भीती तुला मारत नाही, ती तुला जिवंत असताना मरायला लावते. ठामपणे सांगा, एक सत्य ऐक. आज तू ज्या गोष्टीला घाबरतोयस त्याच गोष्टीला एक दिवस तू तुझा भूतकाळ म्हणशील. पण अट एकच आहे, तू आज पाऊल टाकलंस तर. लहानपणी आठवतंय का तुला? पहिल्यांदा चालायला शिकताना तू पडला होतास, रडलास होतास, पण तू कधी थांबला नाहीस. मग आज काय बदललं? आज पडण्याला तू भीती म्हणतोयस? मित्रा, भीती दोन प्रकारची असते. एक, पहिली खरी भीती, आग, अपघात किंवा धोका वजा जी वाचवण्यासाठी आवश्यक आहे. दोन, दुसरी मानसिक भीती, लोक काय म्हणतील, अपयश येईल का, जी तुला रोखते. 90% लोक या दुसऱ्या भीतीमुळे आपली स्वप्न सोडतात, हरतात आणि रडतात सुद्धा. भीती संपवायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही पुढे जाणं आहे. तू इंटरव्ह्यूला जाताना घाबरतोस, स्टेजवर बोलताना घाबरतोस, नवीन सुरुवात करताना घाबरतोस. पण विचार कर, तू गेलाच नाहीस तर नक्कीच हरशील, आणि गेलास तर कदाचित जिंकशील. तू म्हणतोस, मी फसलो तर, मी चुकलो तर. एक प्रश्न स्वतःलाच विचार, की मी प्रयत्नच केला नाही तर. भीतीचं सर्वात मोठं शस्त्र काय आहे माहीत आहे? डिले. आज नको, उद्या करू, थोडं जमलं की बघू. अशाच सवयीमुळे आयुष्य निघून जातं. आज एक छोटा प्रयोग कर. ज्या गोष्टीला तू सगळ्यात जास्त घाबरतोस तीच गोष्ट छोट्या स्वरूपात करायला सुरुवात कर. मोठं पाऊल नको, फक्त एक छोटं पाऊल उचल. भीती कमी होईल. लक्षात ठेव, भीती विचाराने वाढते आणि कृतीने मरते. आज यशस्वी लोकांना बघ, ते काही वेगळे नव्हते किंवा त्यांना भीती वाटत नव्हती असं नाही. त्यांनी फक्त लोकांच्या भीतीपेक्षा स्वतःचं स्वप्न मोठं ठेवलं होतं. तू म्हणतोस, माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही. मित्रा, कॉन्फिडन्स रेडीमेड मिळत नाही, तो बनवावा लागतो. आणि तो फक्त भीतीला सामोरं गेल्यावरच बनतो. ज्या दिवशी तू भीतीला हरवलंस त्या दिवशी तू स्वतःवरचा विश्वास जिंकलायस. चल मित्रा, आज निर्णय घे की मी भीतीसोबत चालणार, तिला घाबरून थांबणार नाही. कारण ज्या दिवशी तू भीतीवर मात करशील आणि स्वतःच्या विश्वासावर चालायला शिकशील, त्या दिवशी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. शेवटचे वाक्य हळू पण ठामपणे लक्षात ठेव. भीती हा तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, तर तुझ्या नवीन सुरुवातीचा दरवाजा आहे. चल उठ आणि सुरुवात कर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या मोटिवेशन मराठी स्पीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनातलं काही बोलायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी